श्री गुरुदेव दत्त. आता जे काही घडलेलं आहे गेल्या 15 दिवसामध्ये, तर त्याचं मी तुमच्यासाठी ना एक एक चांगले कन्क्लुजन आणलेलं आहे आध्यात्मिक पार्श्वभूमीवरती. म्हणजे हे असं कन्क्लुजन आणलेलं आहे की आपल्याकडे जे अपॉइंटमेंट झाले, जे काही कोरोना बाधित वगैरे जे काही आहे, ज्यांना निमोनिया वगैरे जो त्रास आहे किंवा एक्स वाय झेड जो काय त्रास आहे, ते दगावलेले असतात. मग त्यातून आतापर्यंत कलेक्टिव्हली जी साधना आपल्याकडे होतीये, ती साधना कशा पद्धतीने लोकांना तारते, त्यातून एक तुमच्यासाठी ना एक चांगला असा एक मुद्दा घेऊन आलेलो आहे. जेणेकरून काय होईल की अतिशय कठीण प्रसंगामध्ये हॉस्पिटलमध्ये किंवा घरामध्ये जर काही कोणाला त्रास होत असेल, तर तुमच्या सगळ्यांसाठी ती साधना संजीवनीच ठरेल, आहे की नाही? कारण जिकडे गोळ्या औषधा इंजेक्शनांचा काय प्रभाव जर मनुष्याला जर तारू नाही शकत, तर तिकडे नक्कीच भगवत प्रार्थनेतून ती ऊर्जा आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि ती ऊर्जा कृतज्ञतेच्या पार्श्वभूमीवरती त्या संबंधित व्यक्तीला नवीन जीवनदान देऊ शकते. मग हीच कृतज्ञता जशी माझी आहे तशी तुमच्या सगळ्यांची पण महाराजांच्या पायी आहे. आणि याच कृतज्ञतेला सार्थक होण्यासाठी मी तुम्हाला अशा काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. ओके. श्री गुरुदेव दत्त येऊ दे. परब श्री गुरुदेव दत्त. परब श्री गुरुदेव दत्त. थोरात श्री गुरुदादा, तुमची भेट कधी होईल? माझी भेट होईल ना. तुम्ही अपॉइंटमेंट घेतलं की मग लागेच व्हिडिओ कॉलवरती भेट होऊ शकते तुमच्यासोबतची. कुटुंबिक सदस्यांची व्यसन संगती सुटण्यासाठी उपाय आहे सौरभ भाऊ, उपाय आहे. एका लिंबाचा उतारा आहे, तो आपल्या प्रतिनिधींकडून तुम्ही घ्या. एका लिंबाचा सिंगल एक छोटासा लिंबू लागतो, त्याचा एक उतारा आहे, तो करायचा असतो. जी व्यक्ती व्यसनाधीन आहे, मग तिला दारूचं व्यसन असो, तिला त्या व्यक्तीला बाईचं व्यसन असो, की अजून कसलं तंबाखू कसलंही फालतू व्यसन असो, तर त्या व्यक्तीच्या झोपेमध्ये तुम्हाला तो उतारा झोपेतच काढायचा असतो, त्या व्यक्तीच्या नकळत. कळालं? मग तो उतारा प्रतिनिधींकडे आहे, तिथून तुम्ही तो घेऊ शकता. जरा काळ भैरव उपासनेने कुंडलीतील अरिष्ट दोष नष्ट होतात का? होय. काळ भैरव उपासनेने सगळ्यात पहिले कुंडलीतील दोष पण नष्ट होतात. कुंडलीतील नवग्रहांना देव एका लाईनीमध्ये उभा करतो आणि फटके मारतो. कळलं? दुष्ट ग्रहांचा परामर्श घेणारा एकमेव देव म्हणजे भगवान काळ भैरव. कळालं? अरिष्ट दोष पण नष्ट होतात, नवग्रहांना एका लाईनीत उभा करतो, एका लाईनीत. जसं एक पोलीस कसं आरोपींना एका लाईनीमध्ये उभा करतो आणि सगळ्यांची शाळा घेतो, तसं काळ भैरव दैवत नवग्रहांना एका लाईनीमध्ये उभं करतं आणि आळीपाळीने चापकाचे फटके मारतं. डेंजरस आहे. काळ भैरव दैवत भयानक आहे, कोणाला ऐकत नाही, अतिशय हट्टी दैवत आहे. तुम्ही त्याला प्रेमाने त्याला वाहून घेतलं, तो प्रेमाने येणार, पण त्याला परत लांब नसतं करायचं. आईची कंबर खूप दुखते, मेडिकल रिपोर्ट मध्ये काही नाही, नॉर्मल आहे. बघावं लागेल धोत्रे भाऊ, काय प्रॉब्लेम आहे बघावं लागेल. ठीक आहे, बघा. तुम्ही जमत असेल तर अपॉइंटमेंट घेऊ शकत असेल तर घ्या. ठीक आहे, आपण बघूया काय प्रॉब्लेम आहे. ओके. तर काळ भैरव दैवत नवग्रहांचा परामर्श घेणारे आहेत. दुष्ट कुंडलीतील दुष्ट जे दोष आहेत, अरिष्ट दोष, ते नष्ट करतात. इव्हन गंडांतर सुद्धा, जे गंडांतर येतो त्या गंडांतराचा सुद्धा देव नाश करतो. कळालं? गंडांतराचा सुद्धा देव नाश करतो. अच्छा, शेळी पालन चालू केले आहे, पण 29 पैकी 13 मयत झाले. अच्छा, लोहार भाऊ, तुम्ही काय करा, आपल्या युट्यूब चॅनलवरती ना मी देहलिया रामा नावाचा एक जनावरांसाठी एक मंत्र दिलेला आहे, देहलिया रामा. तर तो मंत्र जरा तुम्ही घ्या आणि त्याचं पाणी भारून तुम्ही त्या शेळ्यांना प्यायला द्या. त्याने काय होणार आहे की त्यांच्यासोबत काही जर घडत असेल तर ते नाही होणार. कारण असं बघण्यामध्ये आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की जनावरांना सुद्धा पिशाच्यांचा त्रास होतो. ठीक आहे दादा, प्लीज मला दत्त महाराजांचे सात्विक रूप दर्शन करून द्या.
पण असं दर्शन महाराजांचं होत नाहीये, अति दुर्लभ आहे. महाराजांचं दर्शन होण्यासाठी महाराजांच्या विश्वासाला प्राप्त व्हावं लागतं, त्यांच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घ्यावं लागतं, आणि तेही अनकंडिशनली. तुम्ही जर मनात जर काही स्वार्थी हेतू ठेवत असाल, किंवा काय डबल माइंड असाल, ट्रिपल माइंड असाल, मल्टिपल माइंड असाल, कसंही असेल, पारदर्शक नसाल, प्रामाणिक नसाल, तर महाराज आपल्याकडे वळून पण नाही बघत. काळ भैरव महाराजांचा एक छान अनुभव सांगा दादा. काळ भैरव महाराज म्हणलं, अनुभव तर भयानकच आहे, सांगेन जसं जसं वेळ येऊ दे. दादा मी ऍडमिट आहे, आशीर्वाद असू द्या. ताई तुम्ही सगळ्यात पहिले लक्षात घ्या. आता मी या पॉईंटवरती येतो, जरा लोक वाढू दे अजून. त्या पॉईंटवरती येतो. ताई तुम्ही उबंटू सुरू करा सगळ्यात पहिले. सकाळी 6 वाजता, 9 वाजता, दुपारी 12 वाजता, 3 वाजता, आणि संध्याकाळी 6ला, आणि रात्री 9 वाजता. दिवसातून 6 वेळेला सगळ्यात पहिली माळ ओम काळ भैरवाय नमः, दुसरी माळ श्री स्वामी समर्थ. हे चुकवू नका. कारण आताच्या परिस्थितीमध्ये किंवा पुढे येणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ती ऊर्जा लागणार आहे, जी ऊर्जा तुम्हाला या सगळ्या त्रासातून बाहेर काढेल, आणि जे बाहेर आहेत त्यांना सुखरूप ठेवेल. ठीक आहे. आणि जे सुखरूप आहेत त्यांची प्रगती करेल. तर तुम्ही सगळ्यांनी उबंटूवरती कॉन्सन्ट्रेट करा. दिवसातून 6 वेळेला पहिले ओम काळ भैरवाय नमः आणि श्री स्वामी समर्थचं नामस्मरण करा. दादा पुन्हा एकदा तुमच्या कृपाशीर्वादामुळे त्या रस्त्या चुकलेल्या आजी सुखरूप भेटल्या. दादा रात्रभर त्या भयानक जंगलात एकट्या होत्या, पण दादा तुम्ही तिच्या केसाला सुद्धा धक्का लागायला दिला नाही. अच्छा दादा तुमची लीला अगत आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे घडले. मला सकाळी परत मेसेज आला, पूर्ण मालवण जमलं होतं, आणि तुम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं. त्यावेळेला त्या आजींचा फोटो मला व्हॉट्सअपवरती पाठवला होता. रात्रीची मी थकलो होतो अपॉइंटमेंट करून. मला वाटतं 9:30 झाले होते, मी थकलो होतो, आणि तेवढ्यात तो फोटो आला होता. 9:30च्या आसपास काहीतरी फोटो आला होता. आणि मग बघितलं त्यांना. सगळ्यात पहिले बघितलं की त्या जिवंत आहेत रात्री, म्हणजे त्यांचा काही घात नाही झाला, जिवंत आहेत. नंतर बघितलं की मग जंगलात त्याच रस्ता चुकल्या होत्या, जंगलामध्ये त्या गेल्या होत्या, रस्ता चुकला, त्यांना चकवा बसला. त्या चकव्यामध्ये परतीचा प्रवास दिसला नाही त्यांना. पण हिंसक पशूंचं भय त्या जंगलामध्ये होतंच, हे तर मलाही माहिती होतं. पण महाराजांकडे माझं निवेदन पण होतं की ह्या व्यक्तीला, रस्ता चुकलेल्या व्यक्तीला त्याच्या स्थानापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सद्गुरूची आहे. महाराजांनी सांगितलं रात्री की बेटा ती जंगलात गेली आणि तिथे ती हरवली. मी बोललो ठीक आहे, म्हटलं महाराज हरवली असलं आम्ही पण हरवलेलो आहे, म्हटलं आम्हाला कुठे अक्कल आहे, आम्हीही या संसारामध्ये हरवलेलोच आहोत, आम्हालाही अक्कल नाही आहे. तुम्ही जसं आम्हाला तुमच्या पायापर्यंत आणून ठेवलेलं आहे, तसं तुम्ही तिला सुद्धा तिच्या घरापर्यंत आणून सोडा. मग महाराज बोलले बेटा सकाळपर्यंत ती घरी येईल, नको चिंता करू. मग ठीक आहे, मग मी तीच माहिती परत लगेच दिली की टेन्शन घेऊ नका, तिला काही झालेलं नाहीये, ती सकाळपर्यंत घरी येणार. जंगलात गेलेली, जंगलात हरवलेली आहे. तिची तुमच्या गाववाल्यांना तिची चप्पल पण सापडली. कदाचित तुम्हाला मला भीती पण वाटली असेल की वाघ तिकडे फिरतात, बिबट्या वगैरे आहेत तिथे, वाघ तिथे फिरतात, कदाचित वाघाचं ती भक्ष्य झाली की ते काय वाघाने काय घेतलं काय तिला, म्हटलं असं तुम्हाला वाटलं, पण चिंता करू नका. महाराज म्हणाले ती सकाळपर्यंत येणार म्हणजे येणार. तसं आपण हरवलेलो आहोत संसारामध्ये, मोहमायेमध्ये आपण महाराजांचे चरण विसरून जातो, आहे की नाही. तर आपल्याला सुद्धा महाराज कान धरून त्यांच्या पायी बसवतात. तसंच जे जीव असे हरवतात त्यांना सुद्धा महाराज त्यांच्या घरापर्यंत आणून सोडतात. आपल्या त्यांनी त्यांच्यात फरक नाही, फक्त आपण मनाने हरवले ते शरीराने हरवलेले आहेत. मग ते आले सकाळी. मला कल्पना होती की काल तुम्ही लोक खूप त्रासलेले होते, लगेच मला कॉन्टॅक्ट केलं, सगळं बघितलं, सगळं एक्सेप्टेड. कारण गरज आहे लोकांना गरज आहे. अख्खं गाव जमलं होतं, सभा बसली होती, चिंता वाटत होती. स्वाभाविक आहे, हे वाटणं स्वाभाविक आहे.
हा मी सांगितलं तसं नाही झालं, महाराजांनीच मला सांगितलं होतं की ती अशी अशी जंगलात गेलेली आहे, ती परत येईल, ती हरवलेली आहे, रानात हरवलेली व्यक्ती परत येईल. ठीक आहे, चिंता करू नका. कामत श्री गुरुदेव दत्त. येऊ दे, लोकांना येऊ दे. आज मी तुमच्या लोकांसाठी खूप महत्वाच्या गोष्टी आणलेल्या आहेत, आहे की नाही. श्री गुरुदेव दत्त. भावे श्री गुरुदेव दत्त. अच्छा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. महाराजांची लीला आगात आहे. असंच दादा आपलं मार्गदर्शन राहू द्या. माझं जे काय आहे सगळं सद्गुरू अनुग्रहित असतं. मी कधीही कुठलीही आध्यात्मिक कार्य असो, भौतिक कार्य असो, सद्गुरू कृपेशिवाय करू शकत नाही. माझा पाठीचा कणा म्हणजे सद्गुरू. सद्गुरू आहे म्हणजे पाठीचा कणा आहे. पाठीचा कणा आहे म्हणजे सगळं शरीर आहे. हे सगळं शरीर आध्यात्मिक जे असतं ते पाठीच्या कणावर टिकलेलं असतं आणि तो पाठीचा कणा म्हणजे सद्गुरू. मग तिथे तो आस्तिक असला तरी सद्गुरू, तो नास्तिक असला तरी सद्गुरू. आनंद आहे. ऐका ना, विश्वे बाहेर अडकलेले पैसे मिळतील. तुमची विश्वे कसं असतं माहिती का, विश्वे कसं असतं माहिती का, आपण ना प्रामाणिक राहायचं असतं, नाकासमोर राहायचं असतं. ठीक आहे, नाकासमोर राहायचं असतं. तुमच्या सगळ्यांना मी सांगतो, सगळ्यांना सांगतो, सगळे, हा काय वैयक्तिक विषय नाही आहे. कुठलीही साधना करायची असेल किंवा साधना केली नाही तरी चालेल, पण कधीही लाव्या लाव्या नाही करायची. याची शेंडी याला लावायची, त्याची शेंडी याला लावायची. तुमच्या सगळ्यांसाठी आहे हा विषय. कारण की मी बहुत ठिकाणी, म्हणजे सगळ्या ठिकाणी मी बघितलेलं आहे की लोक साधना करतात, बसतात, ध्यान करतात, पण त्यांची वृत्ती काय जात नाही. वृत्ती काय जात नाही. टोप्या लावायची जी वृत्ती असते ना, ती महाराजांना आवडत नाही. चुगल्या करायची वृत्ती असते ना, ती त्यांच्यापेक्षा मोठा माणूस मूर्ख या संसारात नाही. कारण तुम्ही ज्यांच्या ध्यानामध्ये साक्षी भावाने कर्म करत आहात, ते अंतर्यामी असतात. त्यांना सगळं माहिती असतं की तुमचा पिंड काय आहे. तुम्ही जर, म्हणजे कोणी असू दे, कोणी असू दे, मी काय कुठल्या व्यक्तीला अनुसरून नाही म्हणत आहे, तर प्रामाणिक राहावं लागतं, नाकासमोर राहावं लागतं. जे तुमच्या वाट्याला आलेले ते मान्य करावं लागतं. त्याच्यात जर तुम्हाला काय वाढीव हवं असेल तर प्रामाणिकपणे महाराजांना सरेंडर व्हावं लागतं. महाराज म्हटलं मला हे पाहिजे, मला काय माहिती नाही, मला हे पाहिजे. पण ते पाहिजे मागताना तुमची जोडी फाटकी नको. कारण लाव्या लाव्या नसतात करायच्या कधीच कुठे. चोंबडीगिरी नसते करायची, चुगलेगिरी नाही करायची. कारण की तुम्ही दुसऱ्याचं कर्म ओढून घेता. म्हणजे महाराज काय म्हणतात, तुझे कर्म तुला भोगायचेच आहेत, तू दुसऱ्याचे पण कर्म ओढून घेतो. मग तू दुसऱ्याचे पण कर्म वाढीव व्याजी कर्म घेतोय, मग ते भोग पहिले आणि मग तुला जे पाहिजे ते देतो. मग त्याच्यामध्ये तुमचं जे एक्सटेंड होतं, तुमची साधनेचा जो फळ आहे ना, ते एक्सटेंड होतं. म्हणजे जे तुम्हाला एका महिन्यात मिळणार आहे साधनेचं फळ, ते जातं 6 महिन्यांवरती. कारण 6 महिन्यावरती तुम्हाला ते चोंबडीगिरीचे कर्म भोगायचे आहेत. चोंबडीगिरीचे कर्म भोगायचे आहेत. म्हणून आपलं साधनेचं फळ एक्सटेंड न होण्यासाठी तुम्हाला समर्पण व्हावं लागतं. समर्पण हा काय टाइमपास शब्द नाही आहे. समर्पण किंवा तुम्ही म्हणा त्याला आत्मसमर्पण, हा काय टाइमपास शब्द नाही, हा टाइमपास नाही आहे. समर्पणाचं गांभीर्य ज्याला माहिती आहे तोच समर्पणवादी होऊ शकतो. बाकी सगळे ढोंग करतात. आणि जो खरोखर समर्पण करतो त्याला दास्य भक्ती प्राप्त होते. कारण महाराज आज नाही तर उद्या त्याला रिवर्ट करतात. आणि असं रिवर्ट करतात की मग दत्त हा दाता आहे याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव होतो. दत्त हा दाता आहे. दत्त हा दाता असा दाता आहे की तो म्हणतो की एक अमुक काळापर्यंत तू साधना कर, त्याच्यानंतर तुझी साधना मी करतो. तुला फक्त बसायचंय, तुम बैठो आराम राम करी काम. कळालं? तुम बैठो आराम राम करी काम, हे महाराज म्हणतात. पण तुम्ही आराम करण्यासाठी आधी हराम घालवा, मग आराम करा. मग हराम घालवण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःसोबत प्रामाणिक आणि पारदर्शक व्हावं लागतं. आणि हे आतापर्यंत मी बघितलंय, म्हातारे पोतारे दात पडले तरी सुद्धा चरबी काय जात नाही.
आहे की लावाल्याव्या करायची, वाटोळं लावायचं, लोकांचा संसार मोडायचा. हा, तर हे काय लोकांना मरेपर्यंत याची खाज असते की आपल्याला काड्या घालायच्या आहेत लोकांच्या आयुष्यात. मग ज्यांच्या आयुष्यात तुम्ही काड्या घालता तेच कर्म तुम्हाला परत येत, बिकॉज ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. कळलं? श्री गुरुदेव दत्त. चला, आनंद आहे, आनंद आहे. आता चला ठीक आहे, पुढची गोष्ट सांगतो. आई कोविड पॉझिटिव्ह आहे, मेडिसिन चालू आहे, दादा उपाय सांगा. मला सगळ्यांची काळजी आहे, सगळ्यांची काळजी आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक गोष्ट घडली. संक्षिप्त शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सकाळी केले तर चालेल का? चालेल, चालेल, करा, सकाळी करा. ठीक आहे. आता तुम्हाला एक हे सांगतो. ऐका, आता याच्यामध्ये काय होतंय तुम्हाला बारकाईने सांगतो. कृपया करून ही गोष्ट ना काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐका. गेल्या 5-6 दिवसामध्ये काय होतंय की घरामध्ये रुग्ण सापडत आहेत, आहे की नाही? रुग्ण दगावतोय, हॉस्पिटलमध्ये पळतायत, डॉक्टरकडे सांगतायत, बेड वगैरे भेटत असेल देवाच्या कृपेने, बेड भेटतोय, ऑक्सिजन वगैरे भेटतोय, सगळं भेटतोय. पण डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्याकडे फक्त 6 तास आहेत किंवा 1 दिवस आहे. मग त्या 6 तास, 12 तास, 24 तासामध्ये मग काय होतं की तुम्ही शेवटच्या स्टेपला, शेवटच्याच वेळेवरती तुम्ही अपॉइंटमेंट घेता. इमर्जन्सी अपॉइंटमेंट घेता तुम्ही, शेवटच्या अपॉइंटमेंट घेता. म्हणजे मला तुम्ही किती वेळ देता? तुम्ही प्रतिनिधींशी कॉन्टॅक्ट करता, प्रतिनिधींकडून माझ्यापर्यंत यायला 1 ते 1.5 तास लागतो, कारण की मी कंटिन्यू मीटिंगमध्ये असतो, अपॉइंटमेंटमध्ये असतो. तर माझ्यापर्यंत यायला 1 ते 1.5 तास लागतो. तुम्हाला जर समजा डॉक्टरने सांगितलं की 6 तास आहे, 2 तास आहे, अरे ते 2 तासामध्ये माझं कसं होणार आहे? मला काय जमणार आहे की नाही? मला ट्युनिंग बसवायलाच वेळ लागते, पेशंटसोबत ट्युनिंग बसवायलाच वेळ लागते. तर मला कमीत कमी 3 दिवस तरी द्या. तुम्हाला ज्या वेळेला असं वाटतं की तुम्हाला पॉझिटिव्ह आलाय रिपोर्ट, तुमचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, त्याच वेळेला अपॉइंटमेंट घ्या ना, त्याच वेळेला अपॉइंटमेंट घ्या ना. अरे मला वेळ तर देणार की नाही तुम्ही? मला 2-3 तासात मी कसं करणार? काय मला नाही जमणार 2-3 तासात, कारण की माझी मनस्थिती कुठेतरी गुंतलेली असते, मी कशामध्ये तरी असतो. त्यातून बाहेर येऊन तुमच्या फोटोमध्ये मला बघावं लागतं, फोटोतून मग मला त्या व्यक्तीच्या सूक्ष्म देहासोबत स्वतःला जोडावं लागतं. तर मला त्यासाठी वेळ जातो. आपण काय आघुरी तर नाही आहोत की तुम्हाला सांगितलं झटपट निर्णय द्यायला. आपल्याकडे फोटो आला, सूक्ष्म देहाशी जोडलो गेलो, सूक्ष्म देहातून त्या सूक्ष्म देहाला महाराजांसमोर उभं करावं लागतं. महाराज मग तिथे न्यायनिवाडा करतात. मग तिथे मला थोडीशी वकिली करावी लागते. महाराज पुढच्या श्वासावरती तुमचंच नाव आहे, पुढच्या श्वासावर काळा भैरवत सेवा आहे महाराज. मग महाराजांना थोडंसं पटवलं, महाराजांना थोडंसं त्यांचं स्तवन केलं, तर महाराज लगेच तयार होतात. पण हे सगळं होण्यासाठी मला थोडा कालावधी तर लागणार की नाही लागणार? हा, तेच झालं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तहान लागली आणि विहीर खोदली जाते, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला तुम्ही वेळ तर द्या. 30-40 लोक लाईनीमध्ये असतात, त्याच्यामध्ये मला तुमचा जो फोटो असणार आहे तुमच्या व्यक्तीचा, जे आयसीयू मध्ये असणार आहे, तोंडाला त्यांनी जे काय मास्क वगैरे किंवा व्हेंटिलेटर वगैरे, त्याचं ऑक्सिजन लेवल जे काय असते, तर त्यातून मला त्यांच्या सूक्ष्मदेहाशी बोलावं लागतं. सूक्ष्मदेहाला ऊर्जा द्यावी लागते. सूक्ष्मदेहाला ऊर्जा दिल्यानंतर मग ती शरीरावरती ती गोष्ट रिफ्लेक्ट होते. काल पण रात्री एक वृद्ध एक व्यक्ती होती, त्यांची अपॉइंटमेंट होती. फोटो बघून त्यांच्याशी कनेक्ट झालो, पण त्याच्यामध्ये एक पॉईंट सापडला मला. गेल्या 2-3 अपॉइंटमेंटमध्ये ही गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे. तुम्हा लोकांना सांगतोय, तुम्ही लोक ऐका. ज्या वेळेला कोविडचा काय पॉझिटिव्ह रिपोर्ट वगैरे कोणाचा आला, तर लोक ध्यास घेत आहेत, लोक शॉक घेत आहेत. 100%मध्ये 50% ते लोकांचा ध्यास, लोकांचा जो शॉक आहे ना, तो लोकांना मारतोय. लोकांचा शॉक लोकांना मारतोय. लोक ध्यास घेत आहेत की अरे मला झालं, आता मी मरणार, आता मी मरणार. हे असा शॉक नाही घ्यायचा. काल रात्री पण ज्या ताई होत्या आयसीयू मध्ये, त्यांचा फोटो आला, त्यांची अपॉइंटमेंट झाली, त्याच्यामध्ये पण त्यांच्यामध्ये मी तेच बघितलं की आजाराचं प्रमाण तेवढं नाहीये जेवढं त्यांनी शॉक घेतलेलं आहे, तेवढं त्याला ट्रॉमा असं म्हणतात ना,
तर त्याच्यामध्ये काय होतं, मागे एक अपॉइंटमेंट अशी झाली, त्याच्यामध्ये मग काय झालं की त्या व्यक्तीला जिला त्रास झालेला आहे कोविडमध्ये तिला कार्डियक अरेस्ट आलं. त्यावेळेला कार्डियक अरेस्ट आलं. हे का आलं? हे का आलं? कारण की तुम्ही ध्यास घेताय की मला काहीतरी झालंय, मी मरणार, मी मरणार. हे डोक्यातून काढून टाका. पहिल्याच आत्ताच्या आत्ता वहीवरती लिहा, कुठेतरी नोट करा, पिन करा. सगळ्यात पहिले पिन करा की मला काहीतरी झालंय आणि मी मरणार. मरणाची भीती वाटणं, मरणाची भीती वाटते, बरोबर आहे, बरोबर आहे. पण सगळ्यात पहिले माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये ही गोष्ट आलेली आहे की मला पॉझिटिव्ह झाले, मी मरणार, माझ्याकडे एवढे दिवस आहेत. मग तो त्याने आपण गळून जातो आणि त्याच्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पाठीमागे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट काय होते, सेट होते की मी मरणार. मग त्या पद्धतीने बॉडी रिॲक्ट व्हायला लागते, त्या पद्धतीने बॉडी रिॲक्ट व्हायला लागते. मग तुम्ही सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, पॉझिटिव्ह झालात ठीक आहे, तुम्हाला नाही समजत आहे काय विचार करायचं, माझ्याशी बोला, मी बोलतो व्यक्तीशी, जो पेशंट आहे त्याच्याशी मी बोलतो. हा, मला त्या व्यक्तीशी बोलायला द्या, मी बोलतो, मी तिला त्या शॉकमधून बाहेर काढतो. शॉकमधून बाहेर काढलं तर पुढची पण एक स्टेप आहे, ते काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. किती लोकांना हा विषय पटला मला सांगा. तुमच्यापैकी किती लोकांना हा विषय पटला की मनुष्य आता मागे एक पेशंट होता, सेम प्रोसेस झाली, त्याला परत घसा धरला, श्वास घ्यायला त्रास झाला. फक्त काय सांगितलं, मिठाच्या पाण्याने, गरम कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. गुळण्या केला, सगळा कप बाहेर पडला, व्यक्ती एकदम ऑल राईट. हा, तुमच्यापैकी किती लोकांना हा विषय पटला की व्यक्तीला आजारापेक्षा स्वतःचा शॉक जास्त जवळचा आहे. या पोझिशनला आतापर्यंत जितकी लोक एक्सपायर झालेली आहेत त्याच्यामध्ये त्या जास्तीत जास्त 60-70% लोकांनी तो ध्यासच घेतला की मला काहीतरी झालंय, लोक बेशुद्ध पडून जागेवर मरतायत, मलाही तसं काहीतरी झालंय आणि माझाही तसा शेवट होणार आहे. हा ध्यास लोकांचा जो आहे ना, हा मारतोय लोकांना ध्यास. मग आपल्याला काय करायचं, हा ध्यास योग्य ठिकाणी त्याला बसवायचा आहे. जो ध्यास तुम्हाला मारतोय तोच ध्यास तुमचा जो आहे तो दत्तप्रबोधिनीच्या महाराजांच्या कृपादानाने तो ध्यास दत्तचरणांवरती आपल्याला काय करायचं आहे, फक्त नॅव्हिगेट करायचं आहे. आजार मोठा नाहीये, तुम्हा लोकांना मी सांगतो, आजार मोठा नाहीये. त्याला मोठं केलं गेलेलं आहे, परिस्थितीला अनुसार त्याला मोठं केलं गेलेलं आहे. ही मोठी गोष्ट नाहीये, तुम्हाला असं वाटतंय पण नाही, ही मोठी गोष्ट नाहीये, ही मोठी गोष्ट केली गेलेली आहे. तर तुम्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की ज्या ज्या वेळेला कोणी पॉझिटिव्ह होत असेल तर वेळ न वाया घालवता त्याला मेंटल शॉक येण्याच्या आधी त्याला तुम्ही अपॉइंटमेंट द्या. मग ताई हे असंच आहे, तुमचा भाऊ नाही गेला, इथे लोकांच्या आया, बहिणी, वडील, काका, मामा, फुल फॅमिलीच्या फॅमिली गेली शॉक खाऊन, फॅमिली शॉक खाऊन गेलेली आहे. फिजिकली जो त्रास होतोय तो त्रास सेकंडरी आहे, प्रायमरी लेवलवरती तुमचं सबकॉन्शियस माइंडच म्हणतं की तू मेला. तुमचं सबकॉन्शियस माइंडच म्हणतं की तू मेला. आता सबकॉन्शियस माइंड म्हटलं म्हणजे मरणार. सबकॉन्शियस माइंड म्हणजे ते पॉवरफुल माइंड आहे. इट इज नॉट अ कॉन्शियस, इट इज नॉट अनकॉन्शियस, इट इज अ सबकॉन्शियस माइंड. कालचं पण सेम कंडिशन झाले. त्या आजींची तब्येत आता सुधारली आहे. रात्रीपासून मी त्यांना सांगितलं सकाळी 10 वाजता मला तुम्ही अपडेट द्या. तर रात्री मी त्यांना बघितलं, ती त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे. का सुधारणा झाली? कारण की जो ट्रॉमा होता त्यांना, जो त्यांनी मेंटल शॉक घेतला होता तो बाजूला केला. महाराजांचा प्रकाश, महाराजांची ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली, जेणेकरून त्यांना तो शॉक बाजूला होऊन त्यांच्या प्रकृतीला, त्यांच्या मनाचा आधार प्राप्त होईल आणि ते दुःखातून, त्यांच्या त्रासातून बाहेर येतील. तर हा सगळ्यात मोठा सध्याचा विषय असा आहे की तुम्ही सगळे हुशार आहात, सगळ्यांनी भरपूर पावसाळे काढलेले आहेत. सगळ्यांना महत्वाचा मुद्दा आहे हा की जर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर कृपया करून डॉक्टरांच्या ऐकण्यावरून घेऊ नका. डॉक्टर म्हणत असेल 2 तास, 3-4 तास, 6 तास वेळ आहे, 1 तास वेळ आहे, तसं करू नका. ओके,
सगळे घोळ करतील. ऐका सावंत, सगळे चोर आहेत. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, लॅब टेस्टिंग मध्ये टेस्ट पॉझिटिव्ह सगळे चोर आहेत, मान्य आहे. तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. अरे पण आपण तर चोर नाही ना. साला जो आजारी पडतो तो चोर आहे का? इथे त्याला आजारी पडणारा पण स्वतःला आता घोषित करायला लागला की मी मेलो. ठीक आहे, तुम्हाला लोक घाबरवतात, सगळं म्हणणं बरोबर आहे, पण माझ्यावर तर विश्वास ठेवा. मी जर तुम्हाला असं म्हणतोय की 100% सध्याची परिस्थिती जी आहे हाताबाहेर गेलेली, ही लोकांनी स्वतः अंगावर ओढून घेतलेली आहे. मनाने त्यांनी स्वतःहून ओढून घेतलेली, स्वतःच्या अंगावर घाबरून भीतीपोटी त्यांनी स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आणि त्यांचे जीव गेलेले आहेत. त्यांचे जीव जाण्याचं काही कारण नाहीये. आतापर्यंत माझ्याकडे जेवढे आयसीयूचे पेशंट आले सगळे तारले गेलेले आहेत. शेवटच्या स्टेजला ज्यांचे लंग्स खूप खराब झालेले आहेत, मरणाच्या दारावरती, ते तारले गेलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये पण महाराजांनी आपल्याला एक खूप चांगली एक सेवा दिलेली आहे. तर मी काय करतो तुम्हा लोकांना, बघा खाली मी एक लिंक पाठवतो. बघा तुम्हा लोकांना दिसते का खाली एक लिंक सगळ्यांना? खाली एक लिंक दिसते का सगळ्यांना? जागृत स्मशान सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण कोविड-19. परत एकदा पाठवतो. हे बघा, आली बघा, आली. हे युट्यूब वरची, हा हो एक व्हिडिओ आहे, हा दिसतोय. मी तेच म्हणतोय, खाली टायटल दिले बघा, खाली टायटल दिले जागृत स्मशान सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण कोविड-19. सगळ्यांना दिसत असेल तर कृपया करून हो बोला, म्हणजे मला पुढचं बोलायला सगळ्यांना दिसत असेल तर सांगा. मी परत एकदा पाठवतो. हा बघा, जागृत स्मशान सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण. तर ह्या पारायणाच्या बेसवरती तुम्ही लोक नोट करा, ही तुम्हाला गरज आहे. श्वासापेक्षा जास्त तुम्हाला या पारायणाची गरज आहे. कारण की तुम्हाला सांगतोय, जसं आपण गेल्या शनिवारी स्मशानामध्ये नवनाथीय पारायण केलं, त्याच्यानंतर या पारायणाने शेवटच्या स्टेपवरती असणाऱ्या जीवाला परत जीवनामध्ये ओढून आणलेला आहे. जीवनामध्ये ओढून आणलेला आहे, परत जीवनात ओढून आणलेला आहे. आणि माझ्याकडे या पारायणाचे रिझल्ट आलेले आहेत. तर तुम्ही आता जेवढे लोक आहात, तुम्ही आता याच्या पुढे बिलकुल घाबरायचं नाहीये. कोणालाही घाबरायचं नाहीये. कोविड-19 काही झालं तरी घाबरायचं नाहीये. मी तुम्हाला सांगेन तेच तुम्हाला करायचंय. जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कराल तर तुमच्या कुटुंबाला काहीही होणार नाही. तुमच्या परत दिसेल ताई, परत पाठवतो बघा. आहे बघा ताई, बघा आज दिसेल, बघा दिसतंय. हा, तुमच्या कुटुंबाला काही होणार नाही. तुमच्या लोकांचं मनोबल मला स्ट्रॉंग पाहिजे. मनोबल स्ट्रॉंग कधी होऊ शकतं? ज्यावेळेला तुम्ही ध्यास घ्यायचा नाहीये की मला झालं, मी मेलो, पहिलेच अर्धा मेला झाला, फक्त श्वास जायचा बाकी राहिला. याला काहीही अर्थ नाहीये. कृपया करून मनाने खचू नका, तो शॉक घेऊ नका. त्यांनी लोकांना आयसीयू मध्ये हृदयविकाराचे झटके पण आलेले आहेत. हा, तर आता एक लक्षात घ्या. जाधव लिंक परत पाठवतो. जाधव, मी हे बघा पाठवलं, बघा तुम्हाला तुमच्या लेफ्ट साईडला दिसेल बघा, जागृत स्मशान सामूहिक. ताई, सगळ्यांचे परिवारजनक महत्वाचे आहेत. सगळ्यांचे परिवार महत्वाचे आहेत ताई. सगळ्यांच्या जीवनामध्ये त्यांचे कुटुंब महत्वाचं आहे. आणि तुमचं कुटुंब हे आमचं कुटुंब आहे. तुमच्या घरातल्या व्यक्तीला त्रास झाला म्हणजे महाराजांना त्रास होणार. महाराजांना त्रास होत असेल तर आम्हाला त्रास होणार आहे. मग त्यासाठी तुम्ही लोकांना एक गोष्ट मी सांगू का, ह्याच्या पुढे तुम्ही ध्यास चुकीचा घ्यायचा नाही. तुमच्या घरात कोणी असो, तुमच्या ओळखीमध्ये, नातं गोत्यामध्ये, मित्रमंडळ, तुमचं कोणी असो, सगळ्यांना सांगा की कृपया करून उद्या पॉझिटिव्ह आलात,
श्वास जर घेता येत नसेल तर घाबरू नका, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. मिठाच्या कोमट जसं तुम्हाला गुळण्या करता येईल, जवळजवळ दिवसातून 3 वेळा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. बघा तुम्हाला तात्काळ फरक पडेल. तुम्हाला तात्काळ फरक पडणार आहे. तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. घाबरू नका. लगेच मिठाच्या पाण्यात गुळण्या करा. पॉझिटिव्ह झाल्या पहिले माझी वेळ घेत असाल तर घ्या. मी मेंटली स्ट्रॉंग करेन सुरुवातीला. जो शॉक घेणार आहात तो घेऊन देणार नाही तुम्हाला मी. तुमचा ध्यास जो आहे तो ध्यास महाराजांच्या पायी स्थिर राहायला पाहिजे. त्याच्यावर पण मी येणार आहे. त्याच्यावर पण मी येणार आहे की नाही. हे बघा मी परत पाठवतो बघा. हे पारायण रोज ऐका. हे पारायण रोज ऐका. मी तुम्हाला पाठवलेलं आहे. रोज ऐकायचे पारायण. आणि पारायण ऐकताना काय करायचं मी तुम्हाला सांगतो. ऐका मी काय म्हणतो. चहाचा कप सुंदर असू दे. ऐका. हे पारायण करताना काय करायचे मी सांगतो. जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, पॉझिटिव्ह, ऐका लिहून घ्या. तुम्ही सगळ्यांनी वही पेन घेतलंय का मला सांगा. सगळं सांगतो. सोबत वही पेन घेतलंय का. किती लोकांनी वही पेन घेतलेले. कारण की खूप महत्वाचं आहे. पेशंटकडे 5 दिवस आहेत, त्याच्यानंतर 3 दिवस आहेत, त्याच्यानंतर 2 दिवस आहेत. मग प्रत्येक दिवसाला काय काय करायचं सांगतो. गाडगिरीताई सगळं सांगतो. वही पेन घ्या. कारण की तुम्ही लोक विसरणार असाल तर वही पेन घ्या. नाही तर परत एकदा लाईव्ह सेशन बघा. ठीक आहे. बरं ठीक आहे. नको वही पेन. ज्यांना जमत असेल त्याने घ्या. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, व्यक्ती सुदृढ आहे, काही दगावण्याची शक्यता नाहीये, काही दिसत नाहीये, हरकत नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं की आपलं हे जे पारायण आहे, हे बघा, हे जे पारायण आहे जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे, हे पारायण तुम्ही दिवसातून एकदा बघायचं. दिवसातून एकदा बघायचं, ऐकायचं. हे पारायण ऐकायचं नाही. असं फील करायचंय तुम्हाला. असं फील करायचं की तुम्ही स्मशानामध्ये आहे. तुम्ही स्मशानामध्ये आहे. कळालं. असा तुम्हाला फील करायचा आहे. ठीक आहे. आणि स्मशानामध्ये आहात आणि मृत्यूची देवता भगवान काळ भैरव त्याच्या सेवेमध्ये तुम्ही निरंतर आहात स्मशानामध्ये. कळालं. हे पारायण तुम्ही रोज बघायचंय. जे तुम्हाला मी पाठवलं हे रोज बघायचंय. आणि सगळ्यात पहिली स्टेप काय करायची आहे की तुम्ही हे पारायण बघायचंय, ऐकायचंय. सगळ्यांना ऐकवा घरामध्ये. रोज ऐका. रोज ऐका. ही परिस्थिती जोपर्यंत तुमच्या जीवनातून हद्दपार होत नाही, मग ती मानसिक असो, ती शारीरिक असो, ती आर्थिक असो, ती सामाजिक असो, की ती आध्यात्मिक असो, या 5 अंगांमध्ये जोपर्यंत तुम्ही त्रासातून हद्दपार होत नाही तोपर्यंत हे पारायण रोज ऐका. कुटुंबातल्या प्रत्येकाने पारायण ऐकायला पाहिजे. का की हे स्मशानातलं पारायण आहे, जागृत पारायण आहे. या स्मशानामध्ये सगळी भूतप्रेत दैवत त्यावेळेला तिथे उपस्थित असतात आणि ती सूक्ष्म देहाने ती तुमच्यापर्यंत येतात. मग ज्या वेळेला तुम्ही हे पारायण ज्या वेळेला ऐकाल स्पीकरवर टाकून, त्यावेळेला तुम्ही मनोमनी आपल्या उबंटूमध्ये होणाऱ्या ओम काळ भैरवाय नमः, श्री स्वामी समर्थ याचं मनोमनी नामस्मरण सुरू ठेवायचं. पारायण बघत राहायचं. पारायण तुम्ही बघत राहायचं. पारायण वैतागतात ताई, वैतागणार ताई, पण जीवापेक्षा मोठा आहे का वैताग. जीव मोठा आहे ना वैतागपेक्षा, तर वैतागू दे. ठीक आहे. पण जीव जास्त प्यारा पाहिजे आपल्याला. मग हे पारायण चालू असताना मनोमनी ओम काळ भैरवाय नमः, श्री स्वामी समर्थ याचं नामस्मरण मनोमनी कंटिन्युएशन मध्ये ठेवायचं. पारायणाचा आवाज पण घुमू दे, सोबत तुमचं मनोमनी नामस्मरण पण राहू दे. याचं सगळ्यात पहिलं लक्षण, हे पारायण जे आहे स्मशानी पारायण, हे तुम्हाला सिद्ध कसं होतं. सिद्ध कसं होतं कोणाला जाणून घ्यायचंय की पारायण सिद्ध कसं व्हायला पाहिजे. कोणाला लक्षणं पाहिजेत का. ही लक्षणं आलीत लोकांना. ही लक्षणं लोकांना आलेली आहेत की ज्या वेळेला घरात काही आपदा असते, त्रास असते, घरामध्ये दोष असतो, तर स्मशान पारायण
ऐकायचं आहे, स्मशान पारायण ऐकायचं आहे. ही लक्षणं जी आहेत, तुम्ही नामस्मरण करणार आहात, ओम काळ भैरवाय नमः श्री स्वामी समर्थ, म्हणजे काय की जे स्मशानाचं पारायण चाललंय, जे नवनाथीय पारायण झालेलं आहे, जे काळ भैरव सेवा झालेली आहे, सगळी सेवा आम्ही श्री स्वामी समर्थ चरणी समर्पित करतो. जी सेवा झालेली आहे ती सद्गुरु चरणी आम्ही समर्पित करतो. महाराज आमचं योगक्षेम चालव, त्यांच्या चरणी सगळी सेवा अर्पण. ही त्याच्या मागची धारणा आहे की स्मशानातली साधना जी आहे ही सुद्धा माझी जी सूक्ष्म देहाने झालेली आहे स्मशानामध्ये, ती सुद्धा महाराजांच्या पायी समर्पित आहे. ही त्याच्या मागची धारणा आहे. आता लक्षात घ्या, स्मशान पारायण करताना आणि नामस्मरण करताना कोणाकोणाला स्मशानाचा गंध येतो? सगळ्यात पहिलं, कोणाकोणाला स्मशानाचा गंध आलेला आहे? म्हणजे समजा समोर स्मशानाचं पारायण तुम्ही ऐकताय, बघताय आणि सोबत नामस्मरण करताय, स्मशानाचा गंध कोणाकोणाला आलेला आहे? म्हणजे घरात बसून पारायण करताय स्मशानाचं, पण घरात तो गंध येतो. ओके, तुम्हाला आलाय, बर. स्मशानाचा गंध कोणाकोणाला आलेला आहे? कारण स्मशान साधण्यासाठी तुम्हाला काही स्मशानात बसायची गरज नाहीये. अच्छा, नम्रताताईंना आला, काल आला, बर. ऐका, घुंगरांचा आवाज आला, गंध आला, खूप मोठी गोष्ट आहे. स्मशानाचा गंध येणं म्हणजे तुम्हाला ते स्मशान सिद्ध होणं. लोहार, खूप चांगली गोष्ट दादा, गंध आला आहे काल, खूप छान झालं दादा. अरे बऱ्याच लोकांना गंध आलेला आहे. हो, अरे वा. शिंदेताईंना पण आलेला आहे एखादी स्पिरिच्युअल. हो, अरे वा. बरं ऐका, आता सगळ्यात पहिले तुम्हाला स्मशान पारायण सिद्ध होत आहे. तुम्हाला स्मशानाचा गंध येतोय पारायणातून, जे आपलं शनिवार झालं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायरेक्ट स्मशानात जाल. असं करायचं नाही, असं करायचं नाही. मध्ये एक रेफरन्स आहे, मध्ये एक सुमेरू आहे, त्याला डावलून तुम्ही स्मशानात जाऊन बसू नका कोणीही. नाहीतर काय कराल, दादा जाऊन स्मशानात बसले, त्यांनी पारायण केलं, आता मी पण जाते किंवा मी पण जातो आणि स्मशानात बसतो, तर मारले जाल. असं डायरेक्ट जायचं नाही. माझी कॉपी करू नका कोणी, कृपया करून माझी कॉपी करू नका. माझ्यासारखं मी जे करतोय ते करू नका. मी जे बोलतोय ते करा. मी जे करतोय ते कोणी करू नका, ठीक आहे. ज्यांना ज्यांना गंध येतोय, सगळ्यात पहिलं लक्षण, आनंद आहे मला, घरात तुम्हाला स्मशान पारायण ज्यावेळेला तुम्ही करताय, ओम काळ भैरवाई नमः श्री स्वामी समर्थ जप करताय, त्यावेळेला सगळ्यात पहिले गंध येतो. सिद्ध तुम्हाला झालं असेल तर पारायण, स्मशान पारायण म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. कोणालाही होत नाही. स्मशान पारायण होतंय, गंध येतोय घरामध्ये, म्हणजे तुमचं स्मशान पारायण सिद्ध झालं. घुंगरू वाजला, स्मशान पारायण सिद्ध झालं, ठीक आहे. सगळ्यात पहिले ही खूप चांगली गोष्ट आहे, हे चांगलं लक्षण आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 मध्ये, हा चालेल थोरात, चालेल थोरात, तसं म्हटलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पॉईंट नंबर 2 मध्ये ऐका, तुमचे कुटुंबातले, हा माझ्या पारायणाच्या माझ्या मागे भूतं लटकली होती वरती, कळलं का? उलटी लटकून ऐकत होती, सगळे तिथे होते. जवळजवळ लाखो भूत प्रेत चांडाल दैत्य राक्षसगण होते सगळे, आणि सगळे महाराजांच्या चरणी समर्पित. पूर्णचे पूर्ण जी फौज आहे स्मशानातली, आपली लय मोठी फौज आहे आपली, पूर्ण महाराजांचं काळ भैरव सरकारचा आरमार आहे. सगळीच्या सगळी सेवा महाराजांच्या पायी समर्पित. आपल्याला एकच माहिती, दत्तचरण हे माझं जीवन, दत्तचरण एकमेव जीवनाचा आधार, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं लक्षण आहे की तुमचं पारायणातून तुम्हाला गंध येणं, स्मशानातलं गंध येणं, हे सगळ्यात पहिले तुमचं लक्षण आहे. सिद्ध व्हायला लागले तुम्हाला. याचा दुरुपयोग करायचा नाही कोणी, याचा कोणी दुरुपयोग करायचा नाही. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, तुमच्या कुटुंबात ज्याला कोविड झालेला आहे, जे ICU मध्ये आहे, जे अतिशय त्रासामध्ये आहे, ज्यांच्या जीवनाला म्हणजे शेवटच आहे, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचं की ते पारायण करताना ऐका, लिहून घ्या.
ते पारायण करताना म्हणजे हे बघा, हे जे पारायण मी तुम्हाला पाठवले ना, जागृत, एक मिनिट, जागृत स्मशान सामूहिक नवनाथचे पारायण, हे जे पाठवलेलं आहे, हे करताना समजा तुम्हाला असं वाटलं माणूस गॅसवर आहे, ठीक आहे, 5 दिवस होते, एक मिनिट, हां 5 दिवस होते, 5 दिवस होते, तर तुम्ही काय केलं, कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अपॉइंटमेंट घ्यावीशी वाटली, अपॉइंटमेंट घ्या, नाही घ्यायची अपॉइंटमेंट, काही फरक नाही पडणार, काही नुकसान नाही आहे. उबंटूतलं ओम काळा भैरवाई नमा, ओम श्री स्वामी, आपला उबंटूतला ओम काळा भैरवाई नमा, श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे, हा, आणि ते पारायण बघायचं आहे. 5 दिवस नाहीये, 2 दिवस आहेत शिल्लक, 3 दिवस शिल्लक आहेत. व्यक्ती अतिशय अवस्थेमध्ये भयानक परिस्थिती झालेली आहे, कधी व्यक्ती उडू शकतो, मारला जाऊ शकतो. मग अशा परिस्थितीत काय करायचंय, पारायण लावायचंय. काय म्हणतो ते बारकाईने ऐका, पारायण लावायचंय. आणि श्रीपाद श्री वल्लभत्वम सदैव श्री दत्तास्मन पाही देवादिदेव भावद्गरय क्लेश हानी सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरास्मा नमस्ते. घोरात कष्टधारण स्तोत्राचा 108 जप करायचा आहे. घोरात कष्टधारण स्तोत्राचा श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबेश्वरी महाराजांनी लिहिलेलं घोरात कष्टधारण स्तोत्र आहे, त्याचा 108 जप करायचा आहे. आणि 108 जप करताना मनोमनी समोर स्मशान पारायण सुरू ठेवायचं. ज्यांना पर्सनल प्रश्न आहे त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करायचा आहे. ज्यांना पर्सनल प्रश्न आहे त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. ज्यांना भयानक यातना आहेत, जे शेवटच्या टप्प्यावर आहेत, मृत्यूच्या दारी आहेत, तात्काळ वेळ वाया न घालवता शुद्ध शाकाहारी सात्विक राहून घरामध्ये बसून तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा करायचा नाहीये. तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि जी व्यक्ती ICU मध्ये आहे, आजारी पडलेली आहे, मरणाच्या दारामध्ये आहे, काल स्मशान पारायण करताना काळा भुंगा सर्व समोर फिरत, काळा भुंगा म्हणजे काळ भैरवचं ड्रोन आहे. काळा भुंगा म्हणजे काळ भैरवचं ड्रोन. कळालं? विषय कळला? तर हा लहान मुलाचा कॅन्डलचा उतारा चालतो, येतो मी त्या पॉइंटवरती पण मी येणार आहे. पहिलेची आपल्याकडे जी परिस्थिती उद्भवलेली गांभीर्याची ना, त्यासाठी मला व्यवस्थित लोकांना ती सेवा देऊ दे, म्हणजे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना वाचवता येईल. ठीक आहे. मग काय करायचं मी तुम्हाला सांगतोय. समजा 2 दिवस राहिलेत पेशंटला, समजा रुग्ण एवढा दगावलाय की डॉक्टरांनी हात टेकायला घेतलेत, ऑक्सिजन नाही मिळत आहे, हॉस्पिटलचा बेड नाही मिळत आहे, बेड नाही मिळत आहे. बघितलं त्या दिवशी पण ICU मध्ये एका बेडवरती 2-2 पेशंट. मग अशी परिस्थितीमध्ये आपण करणार काय? अरे तुम्हा लोकांना काय बोलणार, आता जी परिस्थिती चाललेली आहे, घरातल्या लोकांना त्रास होतोय, तर तुम्हा लोकांना तंबाखू पण बंद करायला त्रास आहे का रे? तंबाखू पण तुम्हा लोकांना सोडवत नाही का रे अशा परिस्थितीमध्ये? काय परिस्थिती काय चाललेली आहे, आणि तुम्ही लोक कुठलेच व्यसन करणार आहे? स्मशानातलं पारायण करताना रिंगण आखायचं. स्मशानातलं पारायण करताना रिंगण आखायचं. हा, ज्यांना आता नेटवर्क नाहीये ना, त्यांनी परत एकदा लाईव्ह सेशन ऐका. ज्यांना नेटवर्क नाही ना, त्यांनी परत एकदा ऐकून घ्या लाईव्ह सेशन. हे लाईव्ह सेशन सारखं ऐका. आता ऐका मी काय म्हणतो. जे पेशंट्स आहे, जे शेवटच्या स्टेपवर चाललेले आहेत, ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय, मग त्यावेळेला काय करायचं? 2 गोष्टी करायच्या. सगळ्यात पहिले स्मशान पारायण जे आहे ती लिंक ओपन करायची
स्मशान पारायणाची लिंक ओपन करायची आणि आवाज मोठा करून बसून जायचं. हा, आवाज मोठा करून बसून जायचं आणि ते ऐकायचं. हा, आणि दुसरी गोष्ट, जर अतिशय वेळ कमी आहे, 24 तास आहेत, पेशंटनी मान टाकून दिलेली आहे, पेशंटची जे मान असते ना, ही मान ती टाकून दिलेली आहे, देहामध्ये प्राण नाहीये, देहामध्ये काही शक्ती नाहीये, प्राणशक्ती. हा, देहामध्ये प्राणशक्ती नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये घोरोत्कष्टोद्धरण स्तोत्र आहे टेंबेस्वामी महाराजांनी दिलेलं, त्याचा 108 जप करायचा आहे. ठीक आहे, त्याचा 108 जप करायचा आहे. म्हणजे लाईव्ह सेशन बघता बघता, जागृत स्मशान नवनाथीय पारायण करता करता दत्त महाराजांचं घोरोत्कष्टोद्धरण स्तोत्राचा 108 जप करायचा आहे. 24 तास च्या आतच होईल ते. म्हणजे श्रीपादश्री वल्लभत्वम सदैव श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव भावद्ग्राह्य क्लेशहारे सुकृते घोरात कष्टात हा उद्रास नसते, है ना. मग इथून चालू केलं, श्रीपादश्री वल्लभ पासून सुरू केलं, तन्नो मातत्वम पिता तोदिपस्तम पासून ते सुरू केलं. त्याच्यानंतर ते कुठपर्यंत यायचंय माहितीये का? 5 पर्यंत यायचंय. हा, 5 पर्यंत यायचंय. म्हणजे 5 श्लोक आहेत त्याचे, 5 पर्यंत यायचंय. 5 पर्यंत म्हणजे एक जप झाला. हा, म्हणजे श्रीपादशी बोलतून सदैवशी दत्तात पाहि देवादी देवा भावात कृषी गुरात तन्नो माझा पिता युवक्षेप संतो सरसम प्रभुश्वर पापम तापम व्याधी मादींच्या दैन्यम भीतीम क्लेशम तुम हराशुत्वदैन्यम त्रातारम भिक्ष ईशात जोचे घोरात कष्टोदना समजते नानस्त्राता नापी दाता न भरता तत्तो देव तुम शरण्यो का हरता कुर्वा त्रियनुग पुनराधे घोरात कष्टोदना समजते धर्मे प्रीती धर्मती देव भक्तीम सत्संगा प्रीत देही भक्तींच्या होती भावशक्तींच्या अखिलानंद मूर्ते घोरात कष्टात धरास्मा नमस्ते. हा, 5 आकड्यापर्यंत एक जप झाला. असे 108 जप करा. हा, 108 जप करा. विषय कळला? 108 जप करायचंय पारायण ऐकता ऐकता. हा, 108 जप करा. जर विभूती असेल तर त्याची विभूती एका कागदावरती एका हे ठेवा, काय म्हणतात तुमच्या याच्यामध्ये, पाट असेल, पाटावरती लाल कपडा अंतरा, त्याच्यावरती पांढरा कागद ठेवा, A4 साईजचा झेरॉक्सचा कागद येतो ना. हा, घरात तो A4 साईजचा पेपर येतो ना, झेरॉक्स, तो ठेवा. त्याच्यावरती दिवा ठेवा, तुपाचा दिवा लावा, अगरबत्तीचे स्टँड लावा. आणि ती विभूती जी आहे कुठली, 108 जपाची घोरोत्कष्टोद्धरण स्तोत्राची आणि जागृत स्मशान पारायण केल्याची जी एकत्रित जी विभूती तयार होते, ती विभूती तुम्ही त्या रुग्णाला लावायची लगेच. तुम्हाला असं वाटलं की साला पुढचे 2 दिवस खूप खतरनाक आहेत, पुढचे 3 दिवस खूप खतरनाक आहेत, साला काय नेम नाही, काय हॉस्पिटल भेटत नाही ना, डॉक्टर भेटत नाही ना, पेशंट तर पण ॲम्ब्युलन्समध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलंय की ॲम्ब्युलन्समध्येच बिचाऱ्यांना त्रास झालेला आहे, शेवट झालेला आहे. मग तुम्ही लोक काय करा की अशा परिस्थितीचा आधीच आढावा घ्यायचा दूरदृष्टीवादीने आणि आधीच बसून जायचं महाराजांच्या स्मरणामध्ये. श्रीपादशी वल्लभमचे सुरू करायचं डर, लगेच 108 जप करायचा. 1 2 3 4 5 चा एक जप झाला, तसे 108 जप करायचे. सोबत पारायण ऐकायचं, विभूती तयार करायची, थोडं पाणी ठेवा, रिंगण मारून बसला तर ते विभूती आणि पाणी रुग्णाला प्यायला द्या. त्यांनी त्याला ऊर्जा येणार. विषय कळला? कर्दळीवन पंजाबमध्ये भाऊ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही करा. काळ भैरव श्वान येऊन गेला माझ्या आपल्या पण पारायणामध्ये स्मशानामध्ये काळ भैरव, काळा कुट्ट श्वान बरोबर मधून पास झाला. कळलं का? तो पण मधून पास झाला. तन्मय भाऊ, कोविड सोडून दुसरा आजार असला तरी हेच करा. आजार कुठलाही असो, ऊर्जा जी आहे, प्राणशक्ती, ती महाराजांकडून येणार. मला एकच म्हणणं आहे, आपल्या घरातला माणूस कुठूनही दगावला नाही पाहिजे. कोकाटे पेशंटच्या जवळ जाऊ देत नसेल तरी प्रार्थना बसून करा.
आणि ज्या दिशेने पेशंट आहे, ज्या दिशेला पेशंट आहे तिकडे ती अशी फुका, ज्या दिशेला पेशंट आहे त्या दिशेला फुकाने धारण करा की त्याच्या बॉडीला ती विभूती लागली. ह्याच्या पुढचा टाइम खूप खराब आहे, ह्याच्या पुढचा टाइम खूप खराब आहे. कृपया करून वेळेला कमी लेखू नका. वेळ खूप बलवान आहे, वेळ खूप बलवान आहे. हा, ही सेवा मुलींनी आई वडिलांसाठी केली तरी चालणार आहे. अरे पण माणसाला वाचवा. पैसा काय आहे, आज नाहीये उद्या आहे, परवा नाही तेरवा आहे. माणूस जो आहे ना तो एकदा जर गेला तो काय परवा तेरवा येणारा नाहीये. म्हणून माणसाला वाचवा, तुमच्या घरातल्या लोकांना ज्यासाठी तुम्ही जीवन जगताय, ज्यांना तुम्ही तुमचं सुख समृद्धी यश दाखवू शकता आणि तुमचं यश बघण्यासाठी ती लोक तुमच्या जीवनात लागतात, ती लोकांना तुम्ही वाचवा. नाहीतर तुम्ही यश कमवणार कोणाला पडलीये. मोठे झालात तुम्ही उद्या, चला बाबा महाराजांची कृपा झाली तुम्ही मोठे झालात, तुमचं यश बघून तुमच्यावर कौतुक करणारा कोण आहे? कोण नाहीये. त्यावेळेला काय कराल? लोकांच्या खोट्या कौतुकाला बळी पडाल का आपल्या घरातल्या कौतुक करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यातली चमक बघून आनंदी व्हाल? मग आपल्या घरातल्या लोकांना वाचवण्यासाठी सांगितलेली जी क्रिया आहे, साधना, ती साधना करा. जागृत पारायण आहे स्मशानाचं, ते करा. महाराजांनी तिथे बसवलं का? कारण की तुमच्या सगळ्यांना स्मशान साधनेतून तुम्हाला स्मशान प्राप्त करून, सिद्ध करून, त्याला तुमच्या फेवरमध्ये आणून तुम्हाला मृत्यूच्या दरवाज्यातून बाहेर काढणं, हे महाराजांची इच्छा आहे. आईला हे इमोजीले भारी आहे रे, ते भूत नाचते पांढरं पांढरं. यायला कुठून कुठून काढतात रे इमोजी. हा, ते भस्माचा ठोकळा सगळं ते करा, भस्माचा ठोकळा फिरवा, सगळं करा. सहस्त्रनाम पाठ विधी आहे, सहस्त्रनामाचा पाठ एकदा फक्त करायचे दिवसातून. पण सहस्त्रनाम पाठ करताच आहे त्याच्यासोबत हे पण करायचंय. ज्यांना पर्सनल प्रश्न आहे त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. ज्यांना पर्सनल प्रश्न आहे त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. पारायण ऐकताना म्हणजे कुठे पण ऑन द वे असेल तरी ऐकू शकता. पण जर पारायण ऐकताना जर समजा तुम्हाला बसून जर ओम काळ भैरवाई नमः श्री स्वामी समर्थ जप करायचा असेल, पारायण ऐकताना जर तुम्हाला बसून समजा श्रीपादशी वल्लभ सदैव गुरोत्कृष्टदान स्तोत्राचा जप करायचा असेल तर तुम्ही रिंगण मारा. नाहीतर तुम्ही ऑन द वे कानामध्ये डुचके टाकून, ते असतात ना काय ते हँड्स फ्री टाकून तुम्ही ते ऐकू शकता. ऐकताना ताई रिंगणाची गरज नाही ना ताई, ऐकताना रिंगणाची गरज नाही ना ताई. पण जर तुम्हाला बसून जर जप करायचा असेल पारायण काळामध्ये, म्हणजे स्मशान पारायण सुरू झालं, ते लेक्चर द्यायला सुरू केलेलं आहे तेव्हापासून शेवटपर्यंत जर तुम्हाला जर जप करायचा असेल बसून, तर मग रिंगण मारा. कारण त्याला स्मशान जागृत होतं. कळलं? तर मग रिंगण मारा. कळलं? बिलकुल. पारायण ऐकताना, मी परत रिपीट करतो, जर पारायण ऐकायचं असेल नुसतं तर ऐकताना रिंगण मारायची गरज नाहीये. पण पारायण ऐकताना बघताना जर जप करायचा असेल बसून, ओम काळ भैरवाई नमः श्री स्वामी समर्थ, तर रिंगण मारा. पारायण ऐकताना जर बसून घोरोत्कृष्टदान स्तोत्राचा जप करायचा असेल श्रीपाद वल्लभ पासून ते, तर मग रिंगण मारा. एक मिनिट, हे तर कोणतरी अतिशहाणे लोक आलेले आहेत. अच्छा, किती पैसे घेता तुम्ही? मी काय पैसे विषय नाही घेत ताई,
मी काय पैसे बिशे नाही घेत, संस्थेचं असेल ते संस्थेचं असतं. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही इथे. नोकरी परमनंट होत नाही, उपाय आहे, तो उपाय तुम्ही करा. अच्छा ना, तुम्ही शिवलेले अमृत करायला लावले. आमच्या ज्या अडचणी होत्या त्या हळूहळू कामी सुरू झाली आहे. चांगली गोष्ट आहे ताई, चांगली गोष्ट आहे. रिंगणाची आवश्यकता जप करताना आहे. बसून जप करायचं असेल तरच रिंगणाची आवश्यकता आहे, बसून तरच. नाहीतर मग ऑन द वे असाल, कुठे ट्रेनमध्ये प्रवास करताय, रामनाम व्रताचा अनुभव चांगला येतो. येणार ना रामनाम व्रत जागृत आहे, ते जे आपण तुम्हाला सांगितलं ते रामनवमीचं, ते जागृत आहे. कॅन्डलवरती मी येणार आहे, कॅन्डलवरती मी जरा येतो. कॅन्डलवरती मी येतो. असं काय नाही रात्री 11 वाजता बसायचं, तुम्ही कधी पण बसा, पण चांगली वेळ रात्रीची आहे. स्मशान पारायणाची जी वेळ चांगली जी आहे ती रात्रीची आहे. मनोमनी दत्त नाम घ्या, मनोमनी. ताई घाबरायचं नाही ताई, मनाला आधार पण आहे आणि तुमच्या मनाला ताकद पण मिळणार. तुम्ही फक्त ओम काळ भैरवाय नमः, जे मृत्यूचं दैवत आहे, मृत्यूचं दैवत काळ भैरव आहे. मी तुम्हाला गेल्या वेळेला पण रविवारी सांगितलेलं आहे, सगळी स्मशाने जागृत होत आहेत. म्हणजे याचा अर्थ असेल काळ भैरवाचं आवाहन आहे आणि काळ भैरव येणार. आणि तुम्हाला एक बोलायचं राहून गेलं बघा. गेल्या रविवारी आपण राजकारण्यांवरती बोललो, तुम्ही सगळ्यांनी मनोबल तुमचं एकत्र केलं. रविवारी आपण बोललो हे राजकारणी लोकांनी वाटोळं लावलंय. आता तुम्ही बघा न्यूज, या आठवड्यामध्ये किती राजकारण्यांची वाट लागली. कोणाला न्यूज आलेत का? तिकडे युपी मध्ये एक मंत्री मेला कोरोनाने. आपण रविवारी बोललो आणि पटकन सोमवार पासून राजकारण्यांची वाट लागायला सुरुवात झाली. तुमच्या लोकांपैकी किती लोकांना एक्सपिरियन्स आला हा? आपण रविवारी बोलायला सोमवार पासून राजकारणी, एकाने ते औषधं लपून ठेवली होती त्याच्या पक्षामध्ये, तो पण एक्सपोज झाला आहे ना. म्हणजे तुमच्या सगळ्यांची पॉवर किती आहे सामूहिक, तुम्ही लोकांनी नोटीस का नाही केली? तुम्ही लोकांनी फक्त मनामध्ये धारणा केली की देवा जो हरामखोर आहे त्याला घेऊन जा. तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये धारणा केली ना उबंटू मध्ये, की देवा जो हरामखोर आहे त्याला घेऊन जा, निष्पापाला वाचव. एका आठवड्यामध्ये मंत्री मरायला लागले. एका आठवड्यात राजकारणी लोक अडकायला लागले, त्यांचं सत्य उघडवायला लागलं. कोरोना काळात सुद्धा मेलेल्या माणसाचं टाळूवरचं लोणी खाणारे हरामखोर राजकारणी उघड्यावर पडायला लागले. आहे की नाही? हे सगळं न्यूज आले तुम्हाला आणि येणार, सगळं येणार. तुम्ही फक्त इंटिग्रेट व्हा आणि तुमची जी काय हाय लागणार आहे ती त्या राजकारण्यांना सोडा. त्यांना म्हणा जे कोणी पापाची धनी आहे त्यांना सगळं जाऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये तो काळ जाऊ दे. मग काय प्रश्नच नाही ना. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी रविवारीचे सगळं केलं सुरू, त्यातून सोमवारपासून त्यांचे ते उलटे दिवस सुरू झालेत. हा, मग त्यांचे उलटे दिवस सुरू झाले. त्यांनी जे काही लपून ठेवलेलं आहे, गरिबांचं जे काही हिसकावून घेतलेलं आहे ते सगळं समोर आणलं. नाशिकला जे झालं ते व्हायला नको होतं, खरंच त्याची पीडा आहे, पण तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे ना, तो टेक्निकल इश्यू झाला. तर त्यासाठी ते मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे.
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टेक्निकली मिस्टेक करणार तर गरिबांचे जीव जाणार आहे. कुठला आमदार खासदार थोडी ना त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता. सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य मनुष्य व्यक्ती त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. माझा आवाज इको नाही येणार आहे आता. तुम्ही राजकारण्यांना काय फरक पडणार नाहीये, आताही पडणार नाहीये आणि कोण मेल्याने फरक पडत नाही. अच्छा दादा, तुमच्या कृपेने माझे मिस्टर कोरोनामधून सुखरूप बरे झाले. डॉक्टरने काही खात्री दिली नव्हती. लंग्स 95% डॅमेज झालेले, पण महाराजांच्या आशीर्वादाने ते वाचले. ताई खूप छान झालं ताई. बापरे बाप, भयानक ताई. मग आता कंटिन्युएशन मध्ये तुम्ही पारायण करायचं आणि महाराजांकडे कृतज्ञता व्यक्त करायची. हा, महाराजांकडे कृतज्ञता व्यक्त करायची. अरे तुम्ही लोक लाईव्ह पारायण बघा, त्याच्यामध्ये सगळं आहे. मागचे लाईव्ह पारायण बघा, सामूहिक त्याच्यामध्ये कसं आखायचं सगळं सांगितलेलं आहे. हा, काळ भैरव स्मशान करताना, हा बरोबर, स्मशान पारायण करताना काळ भैरव पुरातन पाठ केला तरी चालेल. एकदम भारी, एकदम भारी. काळ भैरव पुरातन पाठ एकदम कडक, मनाला आनंद पण देतो, ऊर्जा पण देतो, देवाच्या शरणात पण घेतो, देवाचा हात पण डोक्यावर येतो. अरे हा, मी सकाम निष्काम बद्दल बोलणार होतो, राहूनच गेला आपला विषय. सकाम आणि निष्काम, सकाम साधना निष्काम साधनेवरती बोलणार होतो, खरंय. त्याच्या आधी कॅन्डलचा कोणी कोणी प्रयोग केला? कॅन्डलचा प्रयोग कोणी कोणी केला सांगा. कॅन्डलचा प्रयोग कोणी कोणी केला? कॅन्डलचा प्रयोग कोणी केला नाही का? बर, लोहारांनी केला. बर, कुलकर्णी त्यांनी केला. बर, कसा परिणाम झाला? कॅन्डलचा काय अनुभव आला की नाही कोणाला? कॅन्डलवरती जप केला की नाही केला? कॅन्डलवर जप करून ते करायचंय. 10 दिवसाचा जप आहे. शेवटची कॅन्डल पॉवरफुल असते का की तिच्यावरती जास्त जप होतो? बर 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 बर, आता चालू आहे. बर चला ठीक आहे, कंटिन्युएशन मध्ये राहा, कंटिन्युएशन मध्ये राहा. आता ऐका, आता माझ्या डोक्यात पण एक विचार आला होता, तुमच्या सगळ्यांसाठी एक विचार आला होता. म्हणजे तुमच्या सगळ्यांची सेफ्टी मला इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांची सेफ्टी मला इम्पॉर्टंट आहे. मग तुम्हाला भले तो बॉडीला त्रास असो का तुमच्या सूक्ष्म देहाला त्रास असो, तुमची सेफ्टी माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. तर मी काय विचार केला होता, अच्छा किंचण्याचा आवाज येणार, बरोबर बरोबर. अच्छा, बोक्याचा आवाज. याला हे प्रकार हे आहे की ते जळताना ते सगळं जळायला चालू होतं त्याच्यामध्ये, बरोबर आहे, कॅन्डलमध्ये जळायला. आणि असे आवाज येणार. तुमच्या घरात प्रॉब्लेम असेल तर आवाज येणार तसे. अनुभव तुम्ही तुमचे लिहून पाठवा, व्हॉट्सअपवर पाठवा अनुभव. व्हॉट्सअपवर पाठवले तर आपल्या फेसबुकच्या पेजवरती पोस्ट करतो. चालेल चालेल, तुम्हाला सगळ्यांना मी पर्याय दिलेला आहे. जे तुम्हा लोकांना आवडतं ते करा, जे तुम्हा लोकांना आवडतं ते करा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे.
काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला जे आवडतं ते करा. अच्छा, चांगलं. तर ऐका, याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे. याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे. 500 जण फक्त रविवारी लाईव्ह असताना त्यांनी केलेल्या प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे, तर मग 5,000 एकत्र येतील त्यावेळेला काय होईल? अकल्पनीय, अशक्य शक्य करतील स्वामी. मी तर म्हणतो, तुम्ही लोक कायापालट करणारे लोक आहे. तुम्ही लोक कायापालट करणार. तुम्हा लोकांचा या राजकारण्यांवरती राग आहे ना, तुमच्या लोकांचा राग आहे ना, तर राग तुम्ही पाळा, राग काढू नका. राग पाळाल तर राग मटेरियलाइज होतो, राग काढायचा नाही. तुम्ही फक्त काय करा, तो राग जो आहे राजकारण्यांचा ना, तो उबंटूतून त्याला पसरवा. उबंटू मध्ये जेव्हा तो राग ज्यावेळेला मिक्स होईल ना, त्यावेळेला त्याचे रिझल्ट येतील तुम्हा लोकांना. त्याचे रिझल्ट येतील तुम्हा लोकांना. किती लोक सहमत आहेत माझ्यासोबत? राग बोलून व्यक्त कराल तर तुम्ही लोक वाईट व्हाल, नजरेमध्ये याल, मग तुमच्या लोकांमध्ये सूडबुद्धीने कारवाई करतील. मग राग बोलायचा नाही. तो राग जे तुम्ही रविवारी जे करायला घेतलं, जे तुम्ही रविवारी करायला घेतलं, त्याचा परिणाम तुम्हाला एका आठवड्यात आला. हा, राजकारणी मंत्री संत्री पण आता मरायला लागले. मग तुमच्या मनाला शांती मिळाली की नाही मिळाली ते सांगा. मंत्री उघड्यावर पडायला लागले, राजकारणी उघड्यावर पडायला लागले, तुमच्या मनाला शांती मिळाली की नाही मिळाली? दिल को ठंडक पोची की नाही पोची? सुरुवात झाली की नाही झाली? हृदयामध्ये थंडावा जाणवतो की नाही? हे मंत्री मलाही मनाला गारवा वाटतो की ज्यावेळेला साला बरं झालं, हा साला चोर मेला, बरं वाटतं. अजून ऍडमिट आहेत तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेचं फळ येते. सगळे हरामखोर आता ऍडमिट व्हायला लागतील बघा आता पटापट. आणि तिथूनच सतत त्यांची स्मशानामध्ये डायरेक्ट तिथून नॉनस्टॉप गाडी फुल स्पीड मध्ये स्मशानात. पण त्यासाठी तुम्ही लोक स्मशान पारायण करा. हा, तुम्हा लोकांना वाटतं ना ही लोक एसी मध्ये बसतात आणि लोकांचा तमाशा बघतात. आता तुम्ही लोक बसणार एसी मध्ये आणि ह्यांचा तमाशा तुम्ही लोक बघणार. तुम्ही लोक एसी मध्ये बसणार आणि ह्यांचा तमाशा बघा. एका आठवड्यात सुरू, त्याचा शेवट होणार नाही. परशुरामाने जसं पृथ्वी 21 वेळेला निक्षत्रिय केली, तसा तुमच्यामध्ये भगवान परशुराम तुमच्यामध्ये आता प्रकटणार. तुमच्यामध्ये भगवान परशुराम प्रकटणार. कळलं? आणि टेन्शन नका घेऊ, मी आहे नाही तर महाराजांसमोर हातापाय जोडायला मी आहे उभा. मी बोलेन महाराजांना, महाराज म्हटलं तुम्ही फक्त सिग्नल द्या. तुमचे भक्त जे ठरवतात त्यांच्या मनातली जी गोष्ट ती फक्त मटेरियलाइज करा. पापी लोकांना शिक्षा झाली पाहिजे, पण तीही तिथेच झाली पाहिजे जिथे गोरगरीब जात आहेत. हा, इट विल हॅपन व्हेरी सून. इट विल हॅपन व्हेरी सून. पण तुमची विल पॉवर एकत्र करा. तुमची जी हाय आहे ना, तर तिला उबंटू मधून काळ भैरव चरणी तुम्ही तिला स्थापित करा. सर्व मंत्री वाईट असतात का? त्यांना म्हणावं, ताईंना म्हणावं, सुक्यासोबत ओलं पण जळतं म्हणावं. भाऊ, पाटील भाऊ, मग तुम्ही सतरंजा उचलणारे लोक तर नाही आहेत ना मंत्रसंत्रांचे? चपला उचलणे, सतरंजा उचलणं, चला साहेब आले, त्यांच्या सतरंजा उचला, अशी लोक तर कधी मला नाही वाटत स्वाभिमानी राहूचे. हे गुलामगिरीतली लोक आहेत. त्या अर्थी तुम्ही जितकं त्या नेत्यांच्या सतरंजा उचलायला जाता, तितकं महाराजांच्या मठात जाऊन तुम्ही झाडू मारा. ते तुमच्यासाठी पुण्यप्रद आहे. हा, मठात जाऊन झाडू मारा, सेवा करा, सद्गुरूची सेवा करा, भुकलेलं जेवायला द्या. ते तुमच्यासाठी जास्त पुण्यप्रद आहे. पण या चोरांच्या सतरंजा उचलायला पळताय आणि मग म्हणताय की आमचे साहेब मोठे. हा तुमचा गोड गैरसमज आहे.
आईला परत ते भूत नाचायला लागलं, ते वारी नाचतंय ते. हा सगळं होणार, तुम्ही तडफडणार म्हणताय ते तडफडणार, सगळं होणार. तुमची हाय जी आहे ना ती बरोबर उबंटूच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार, आणि ते सुरू झालेलं आहे. तुमच्यापैकी किती लोक या गोष्टीशी सहमत आहे? या विरोधी पक्ष असो, सत्ताधारी असो, सगळे साले एकत्र एका माळ्याचे मणी, सगळे साले मिळून मिसळून लोकांना गंडवतात. कळलं? मिळून मिसळून लोकांना गंडवतात. तुमच्यापैकी किती लोक उबंटू म्हणा, काळ भैरव स्तोत्र म्हणा, दत्तगुरूंचं स्तोत्र म्हणा, कालिका मातेची दक्षिणेश्वर काळची सेवा म्हणा, त्यातून तुमच्या लोकांची जी हाय आहे ना ती ह्या लोकांपर्यंत पोहोचू दे. देवस्थान आलेलं आहे, काळ भैरव उभा झालेला आहे, तो आलेला आहे, पण तो जाणार नाही, तो घेऊनच जाणार. मग यांना घेऊन जाऊ दे, सगळ्यांना नरकावर टाकू द्या. एव्हरीवन शुड, ही एक क्रांती आहे. दिस इज अ रिव्होल्युशन, दिस इज अ अंडरग्राउंड रिव्होल्युशन. व्हॉट आय एम सेइंग, काइंडली नोट दी वर्ड, नोट करा, हा शब्द नोट करा. दिस इज द अंडरग्राउंड रिव्होल्युशन. ही भूमिगत क्रांती आहे आपली, जमिनीवर दिसणार नाही. जमिनीवर तेच दिसेल जे परिणाम करेल. ही क्रांती आहे. या क्रांतीमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी व्हा, तुमच्या सगळ्यांचे इमोशन याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा. महाराजांच्या चरणी तुम्ही कृतज्ञतेने स्वतःला स्वाहा करा. महाराजांना म्हणा आमच्या कुटुंबाचं रक्षण करा आणि दुष्टांचा संहार करा. त्यांना कुठे पळायचे ते पळू दे, कुठल्या बिळात लपायचे ते लपू दे, पण मरणार म्हणजे मरणार. भूत नाचायला आयला. त्या दिवशी पारायण करत बसलो होतो ना शनिवारी स्मशानामध्ये, पारायणाच्या वेळेला आणि बाकीच्या वेळेला पण मी जातो स्मशानात साधनेसाठी. आता तुंतुना वाजवतोय भूत, तुंतुना वाजवतोय. या भूताचा लय आदळापट चालली जोरात. लय आदळापट चालली भूताची. वा, व्हेरी गोस्ट इज, भूत इज व्हेरी हैप्पी, नॅपी मे बी हैप्पी. चलो अच्छी बात आहे. ह्या कोरोनाचं थैमान कधी संपेल? ताई तुम्ही ज्यांना निवडून दिलं ना त्यांना जाऊन विचारा, त्यांच्या आता सगळा कंट्रोल आहे. कळलं? ज्यांना तुम्ही निवडून देता ना त्यांना विचारायचं, तुमच्या आदरणीय प्रिय सरकाराला विचारायचं. आम्ही काळभैरव सरकारची माणसं आहे, आम्ही काळभैरव सरकारची माणसं आहे. कळलं? हा, देवाने प्रदूषणकारी संपवायला व्यस्त केली आहे, पण तुमच्या हायची गरज आहे. तुमच्या सगळ्यांच्या हायची गरज आहे. या हरामखोरांना ती हाय लावा. प्रत्येक मरणाऱ्या निष्पाप गरीब जीवाची हाय ह्या लोकांना बसली पाहिजे. हा, कोणाचाही मृत्यू वाया नाही गेला पाहिजे. या सगळ्यांची हाय ह्या हरामखोरांना बसली पाहिजे. अच्छा, लहान मुलांसाठी सांगा ते ताई, कॅन्डलचा प्रयोग करा ना ताई, त्याच्यामध्ये लहान मुलांचं होऊन जाईल व्यवस्थित. हा, त्याच्यामध्ये होऊन जाईल. अच्छा, आपलं ते सकाम साधना आणि निष्काम साधनेचा विषय राहिला. आता याच्यामध्ये हा योग्य पाटील बरोबर आहे. कॅन्डलचा उपयोग आहे, युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. युट्यूब चॅनलवरती कॅन्डलचा उपयोग करा, तो होऊन जाईल. नाही तर गेल्या रविवारचं किंवा गेल्या गुरुवारचं बघा, मी कॅन्डलचा उपयोग सांगितलेला आहे. आता सकाम साधना निष्काम साधनेमध्ये ना आधी सगुण भक्ती निर्गुण भक्ती. सगुण भक्ती म्हणजे काय की तुम्ही एका आकृतीला अनुसरून तुम्ही भक्ती करता. एका आकृतीला अनुसरून तुम्ही भक्ती करता, आहे की नाही? आहे की नाही? तर ती भक्ती मर्यादित असते, ती भक्ती खंडित होऊ शकते. आकृती मूर्ती जी आहे, तो फोटो जो आहे, जोपर्यंत त्याचं अस्तित्व तोपर्यंत तुमची भक्ती स्थिर असते. समजा ती मूर्ती फुटली, तो फोटो फुटला की तुमची भक्ती खंडित. म्हणून तिथे काय करायचं, सगुणातून निर्गुणामध्ये यायचं. निर्गुणावर चालता वेळता, उठता बसता, हाकता मुक्ता, अलू रेणू व्याप्त भगवंत दिसला पाहिजे.
म्हणजे ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तीला सगळीकडे पिवळं पिवळं दिसतं, त्याच पद्धतीने निर्गुण भक्तीमध्ये सगळं पिवळं पिवळं दिसतं. दत्त जर डोळ्यांमध्ये असेल, रक्ताप्रमाणे आय मीन काविळी ज्याप्रमाणे रक्तामध्ये उतरते, जे काय सगळं पिवळं पिवळं दिसतं, त्या पद्धतीने दत्त सुद्धा सगळीकडे दिसायला पाहिजे. त्याला म्हणतात निर्गुण भक्ती. निर्गुण भक्तीची भक्ती कधी खंडित होत नाही. चालता फिरता उठता बसता हागता मुतता तो कंटिन्युएशन मध्ये भक्ती मार्गात राहतो. त्याचं कधी पतन होत नाही. त्याचं कधी पतन होत नाही. हा झाला भक्ती मार्गाचा विषय. आता या भक्ती मार्गामध्ये जसं तुम्ही पुढे होता तसं दास्य भक्ती येते. दास्य भक्ती आल्यानंतर मग तुम्ही साधनेमध्ये इन्व्हॉल्व्ह होता. मग त्याच्यामध्ये पण सगुण साधना आली, निर्गुण साधना आली. आता आपण शनिवारी रात्री जी करतो ती सगुण साधना करतो. सगुण म्हणजे काय? एका ठिकाणी बसणं, हातामध्ये ग्रंथ घेणं, जपमाळ जी आहे अशा पद्धतीची तुम्हाला मी सांगतो. कुठे गेली बघा, अशी जपमाळ तुम्ही बाहेर काढता, अशी जपमाळ काढता, याच्यावरती तुम्ही जप करता. ही सगुण साधना झाली. याला तुम्ही सकाम साधना असं सकाम म्हणतात किंवा सगुण म्हणतात. याला सकाम असं म्हणतात. ही सकाम साधना झाली. निष्काम साधना म्हणजे कसं? ऐका, निष्काम साधना म्हणजे कसं? निष्काम कर्मयोगातून निष्काम साधना होते. नोट करा हा विषय. 64 योगिनी यंत्रामुळे दुकान चांगले चालले आहे. ही महाराजांची लीला. महाराजांनाच सांगितलंय. महाराज तुमच्याच भक्तांचं कार्य आहे, माझं काय आहे? तुमच्याच भक्तांचं कार्य आहे. 64 योगिनीचं यंत्र चांगलं आहे. हनुमान यंत्र ठेवा सोबत. आता वास्तू यंत्र पण मी आता चालू केलेलं आहे. आता थोडं थांबा, एक कोरोनाचा लॉकडाऊन मध्ये थोडी गडबड झालेली आहे. वास्तू यंत्र पण सुरू आहे. तुमच्या सगळ्यांनी काय जणांनी ऍडव्हान्स पेमेंट केलेलं आहे वास्तू यंत्रासाठी, तर त्यांनी चिंता करायची नाहीये. वास्तुयंत्र त्यांच्या घरी पोहोचेल. पण सध्या कडक लॉकडाऊन सुरू झालेलं आहे. माझी 108 मण्यांची आहे. 108 मण्यांची माळ आहे. ठीक आहे. अच्छा, सकाळी 5 वाजता पारायण चालू केलं असताना मला घुंगराचा आवाज आला. याचा अर्थ एकच आहे. ओम नमो काल भैरव घुंगरावाला, हात खडग फूलों की माला, 64 योगिन संग में चाला, देखो खोली नजर का ताला. ठीक आहे. तर याच्यामध्ये निष्काम साधना जी आहे, याच्यामध्ये पहिले निष्काम कर्मयोग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. निष्काम कर्मयोग समजायला भगवद्गीता तुम्ही एकदा भगवद्गीता वाचा. त्याने तुम्हाला निष्काम कर्मयोग कळेल. निष्काम कर्मयोगातून निष्काम साधना कशी करायची याची तुम्हाला लिंक लागेल. निष्काम साधनेमध्ये चालता फिरता उठता बसता मनोमनी मानस स्तरावरती ती साधना 24 तास 7 दिवस चालू राहते. 24 तास 7 दिवस चालू राहते. मग निष्काम साधना जास्तीत जास्त करा. निष्काम साधनेने शरीराचं बंधन नाही राहत. सकाम साधनेमध्ये मूर्तीपूजा, माळ, जपमाळ ह्यांचं बंधन असतं. ठीक आहे. सकाम साधना. निष्काम साधनेमध्ये जे शरीरात तुम्ही आहात, या शरीराचं पण बंधन नसतं. ताई, नॉट येट रिसिव्ड म्हणजे मी 25 तारीख बोललोय ताई. वास्तुयंत्रासाठी थोडा वेळ जास्त लागतो सिद्ध करायला. ताई, थोडं समजून घ्या. जसं ट्रान्सपोर्टेशन सुरू झालं तसं तुमच्या लोकांपर्यंत ते येईल. नका चिंता करू. आहे की नाही? आता याच्यामध्ये निष्काम म्हणजे निर्गुण साधनेमध्ये श्री स्वामी समर्थ जे आहे हे तुम्ही ध्यानातून तुम्ही अनुभवायला पाहिजे. श्रीराम ध्यानातून अनुभवायला पाहिजे. श्री दत्त ध्यानातून अनुभवायला पाहिजे. ओम नमः शिवाय ध्यानातून अनुभवलं. हे सगळं एकच आहे. पण तुम्हाला भेद वाटतो कारण की बुद्धीचा भेद आहे. विषय कळला? बुद्धीचा भेद आहे. आता चला तुम्हाला अजून एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो. आता हा मुद्दा काय मी कोणाला उद्देशून नाही म्हणत आहे, पण बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे. फेसबुकवरती पण लय त्याचा प्रोपोगंडा केलेला आहे की धुमावती मातेचा मंत्र कोणीतरी सांगतो आणि लोक ते जपतायत. धुमावती मातेचा मंत्र कोणीतरी सांगतं आणि लोक जपतायत. तुम्ही लोक
अजून नाही माहिती, धुमावती मातेचं आवाहन तुम्ही लोक झेलू नाही शकत. कोणीतरी सांगताय आणि तुम्ही जपताय असं करू नका. आणि जो जप दिलाय ना तो पण डेंजरस जप आहे. आणि तो असा जप दिलाय लोकांना की ती येणार, ती जाणार नाही तुमच्या आयुष्यातून. असा जप करतायत लोक. जो जप दिलेला आहे ना धुमावती मातेचं करायला, तो कराल तर ती येणार तुमच्याकडे, पण ती जाणार नाही. ती दारिद्र्य, रोग, शोक आणि मृत्यूची प्रधान देवता आहे. आणि सगळ्यात उग्र अवतार आहे तो पार्वती मातेचा. स्मशानाची महाशक्ती आहे. तुम्ही लोक घर बसल्या तिचा जप करताय, तुम्हाला अंदाज तरी का किती मोठं नुकसान होईल भविष्यात. आतापर्यंत मी नाही सांगितलं, मला अनुग्रह आहे धुमावती मातेचा, तरी मी सांगत नाही कोणाला. अरे असं करू नका रे. तिचं आवाहन कराल ती येईल, पण ती जाणार नाही. तो मंत्र पण तसा आहे, नवाक्षरी मंत्र जपताय तुम्ही लोक, किती मोठं नुकसान होईल तुम्हाला. अर्थ तरी कळतो का याचा. महाकाली चालेल, बगुळी तारा चालेल, मातंगी चालेल, छोटीशी राजराजेश्वरी चालेल, पण धुमावती माता खूप डेंजरस आहे. ती भुकलेली असते, तिला खूप भूक असते. असं करू नका. कोणाचं बघून कोणाचं ऐकून करत नका जाऊ. तुमची फॅमिली आहे. धुमावती मातेने शंकराला गिळलेलं आहे. ती जीवाला गिळायला वेळ नाही लावत. तिने शिवला गिळलेलं आहे. तुमच्यापैकी किती लोकांना कळाला हा विषय. तुमच्यापैकी किती लोकांना हा विषय कळाला. अरे जीने शिवला गिळलेलं आहे, तर जीवाला गिळायला किती वेळ लावेल. कमाल आहे तुम्ही लोक. अरे ज्याने तुम्हाला सांगितलं तो तरी जप करतो का, याची तरी खात्री केली का. अरे असं करत नका जाऊ. धुमावती मातेचं आवाहन राष्ट्रीय संकटावरती होतं. राष्ट्रीय संकट जे असतं ते राष्ट्राची संकट राष्ट्र ठरवतं ती गोष्ट, आणि अधिकारी लोक ठरवतात. अधिकारी लोक ठरवतात. तुम्ही लोक असं करत नका जाऊ. आपलं काळ भैरव दैवत आहे, कुलदैवत आहे. काळ भैरव आराध्य दैवत आहे, महाराज आहेत, इथून बरोबर गोष्टी होतात. तुम्ही पण जी शिवाला गिळते ती जीवाला गिळायला किती वेळ लावणार. देहरेकर हा चुकीचा मंत्र आहे, कळलं का. हा चुकीचा मंत्र आहे देहरेकर. तुम्ही काउंट करा. अरे कोणी काय सांगतं तर करायचं नाही रे. ले मेट्रो होतो इथे. धुमावती माता डोळ्यासमोर उभी राहिली ना तर तुम्ही काय पण करा, कोणापुढे पण हातपाय जोडा, ती जागून हटत नाही. ती मारूनच जाईल. तिने तुम्ही बोलवाल तिला, तुमच्याकडून चुका झाल्यानंतर ती माफ नाही करणार तुम्हाला. आणि जी लोक हे तिचं जे नामस्मरण करतायत ना त्यांना स्टॉप करायला लावा. तिचं करू नका नामस्मरण. तिचं नाकावर पाणी गेल्यावर होतं ते सुद्धा अधिकारी पुरुषाने दिल्यावरती. स्वइच्छेने तिचं नामस्मरण नाही होती स्मशानाची. तिच्या अंगावरचे जे वस्त्र आहे ते मैताच्या बॉडीवरचं मांजरपाट असतं. कळलं का. इकडे लोक मूर्खासारखं काही सांगतायत आणि लोक त्याला फॉलो करतायत. असं करू नका रे. तुम्ही लोक संसारी लोक, तुमच्या लोकांवरती स्वतःचा कंट्रोल नसतो. फॅमिली लाईफ आहे, तुम्ही नवरा बायको असतात, कंट्रोल नसतो स्वतःवरती. हे असं करायला जाल ना तर अंगावरती येणार ते. अरे आपलं दत्त आहे ना, टेन्शन नाही ना काय. दत्त घ्या आणि शक्ती घ्या, दोघांपैकी एक ठरवा. एक तर दत्त घ्या नाही तर शक्ती घ्या. दत्त हवा असेल तर बोला.
दत्त तुम्हाला मिळाल्यानंतर दत्त महाराजांच्या आश्रयामध्ये काही टेन्शन नाही, काही टेन्शन नाही. महाराजांना म्हणतं महाराज बघा संसार आहे, करावं लागणार, तुमचं नामस्मरण करून संसार करणार. चला 2 मिनिटं राहिले, 2 मिनिटं राहिले. आता हे कोणाच्या बोलण्यावर जाऊ नका. युट्यूबवरती सगळे लोक येडे बनवायला बसलेले आहेत. युट्यूबवरती सगळे नको नको तो मंत्र बोलतायत, कुठून तरी पुस्तकातून लिहून तो तुम्हाला दाखवताय, त्याच्यावरती करताय. अरे ते केल्याने वाट लागेल, वाचवणारा कोणी नाहीये, वाट लागेल. असे फसाल, कोणीही बाहेर काढू शकत नाही. खूप मोठं नुकसान उचलाल. त्याच्यामुळे युट्यूबवरती लोकांनी ज्या ज्या वेगवेगळ्या साधना दिलेल्या आहेत त्या करायच्या नाहीत, कारण त्या साधना त्यांनी नसत केलेल्या, आणि त्यांनी केल्या आणि तुम्ही ते बघून करायला लागले तर तुम्ही अडकला तर तुम्हाला पैसे मागणार. हे सगळे ट्रिक्स आहेत लोकांच्या. तुम्ही अडकल्यानंतर मग त्यांना कॉन्टॅक्ट करणार की आपने जो उस दिन यूट्यूब पे बताया वो हमने किया और करने के बाद हमको ये दिखा, अभी पता हमको इसमें से कैसे निकाल. ठीक है, आप इतना खर्चा पैसा डाल दो अकाउंट में, आपको देता हूँ साधना, वो करो तो आप निकल जाएंगे. म्हणजे तुम्ही पहिले स्वतःच्या इच्छेने मनोमार्ग गेला तो मुकल्यानंतर मग रस्त्यावर परत यायचंय घरात, तर त्याला मार्ग नाही सापडत, मग ते पैसे मागणार. त्याच्यामुळे तुम्ही लोक अशा रॅकेटमध्ये फसू नका. सरळ भक्ती मार्गावर चाला, महाराजांना शरण राहा, उबंटू करा, काही 1 रुपया लागत नाही. उबंटू करा, 1 रुपया खर्च नाहीये. शिवलीलामृताचं पारायण करा, 1 रुपया खर्च नाहीये. नवनाथचे साप्ताहिक शनिवारचं पारायण करा, 1 रुपया खर्च नाहीये. टोटल क्लिअर, 1 रुपया खर्च न करता, 1 रुपया खर्च न करता तुम्ही सगळे टोटल क्लिअर. काही गरज नाही कुठे पैसे खर्च करायची. फक्त शनिवारी ऐका, शनिवारी रात्री आपल्याला 5,000 साधक करायचे आहेत. का करायचे ते सुद्धा सांगतो. शाबरी विद्येतील सगळ्यात महत्वाचं शाबरी कवच जागृत करायला, शाबरी कवच जागृत करायला. चला 12:30 झाले, आता परमिशन द्या साइन आउट करायची. माझी नाईट शिफ्ट असते तेव्हा मी मेणबत्तीचा पारायण करू का? करा 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 करा, कुठेही करा, काय प्रॉब्लेम नाहीये, कुठेही करा. चला आता परमिशन द्या साइन आउट करायची. 12:30 होऊन गेले. चला, श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना. परमिशन द्या. ढोंगी बाबा भगत खूप झालेले आहेत, कळलं का? पैसा, बाई आणि प्रसिद्धीचा हव्यास आहे, हापापलेले आहेत, तर त्यांना कोणी बळी नाही पडायचं. चला थोरात, जय आदेश. रानडेताई जय आदेश. सगळ्यांना भगवान दत्तात्रय स्वामी महाराजांच्या चरणकमलांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. तुमच्या हृदयामध्ये दत्तचरण शाश्वत रूपाने स्थापित व्हावे अशी मी महाराजांच्या चरणी पदोपदी विनंती करतो. चला, आनंद आहे. आता परमिशन द्या साइन आउट करायची. 12:30 होऊन गेले. श्रीराम जय राम जय जय राम ताई. श्रीराम जय राम जय जय राम. जय आदेश. चला साइन आउट करू का? जय आदेश सगळ्यांना. आता आपल्या कामामध्ये व्यस्त व्हा. ठीक आहे, तुम्ही सगळे दत्त सत्संगामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहेच. आनंद आहे. साइन आउट करू का? कोणीतरी हो तरी बोला, हो तरी बोला. जय आदेश सगळ्यांना. जय आदेश. धन्यवाद ताई, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. साइनिंग आउट. साइनिंग आउट. श्री गुरुदेव दत्त.